या पर्टिक्युलर पिढीला म्हणजे जे 20 आणि 21 मध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न येणार आहेत, कारण त्यांच्या गुणवत्तेविषयी साशंकता ही इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली आहे. एकाच विषयामध्ये नॉलेज मिळवणे यापेक्षा मेजर आणि मायनर या दिशेने आपल्या पाल्यांचा प्रवास असावा असं आपण बघा. जिवंत शिक्षक ज्या पद्धतीने मुलांना शिकू शकेल त्याचं रिप्लेसमेंट रोबॉटकडनं किंवा टेक्नॉलॉजी कडनं व्हायला अजून खूप वेळ आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं महत्व अधोरेखित होतं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शिक्षण परिषद या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेले 1.5 वर्ष कोरोनामुळं ज्या क्षेत्रांवरती प्रचंड परिणाम झाला, जिथं आमूलाग्र बदल होत आहेत अपरिहार्यपणे किंवा बाय चॉईस, त्यातलं एक प्रमुख क्षेत्र म्हणजे शिक्षण. तुम्ही नुकतंच ऐकलं असेल, पाहिलं असेल की 10वी 12वीच्या सर्व परीक्षा रद्द झाल्या, परीक्षांशिवाय शिक्षण चालू आहे. इंजिनिअरिंगचे कोर्सेस सगळे ऑनलाईन चालू आहेत की जिथं प्रॅक्टिकल ज्ञानाला महत्व असतं. 40, 50, 60 दिवसात सेमिस्टर्स संपतायत कारण पटकन कोपअप करायचं आहे. सो अगदी बालवाडी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत, PhD पर्यंतच्या सर्व शिक्षण क्षेत्रावरती प्रचंड परिणाम झालेला आहे. हे परिणाम नक्की काय आहेत, याचा भविष्यातल्या पिढीवरती काय परिणाम होणार, शिक्षणाची एकूणच व्याख्या बदलणार का, या सगळ्या विषयीची चर्चा आपण या सिरीज मध्ये करणार आहोत. आणि या सिरीज मध्ये आजची पहिली मुलाखत आहे डॉक्टर भूषण केळकर सरांची. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँक वरती. धन्यवाद. सरांच्या आधीच्या मुलाखती आपण पाहिल्या असतील. सर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. आधी ते IBM सारख्या मोठ्या संस्थेत होते, आता ते वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या संस्थांबरोबर काम करतात. इंडस्ट्री 4.0 असेल, AI असेल, अगदी 7वी 8वीच्या मुलांपासून ते इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स पर्यंत इथपर्यंत त्यांच्या शिक्षणाच्या कामाचा आवाका विस्तारलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत की या शिक्षण क्षेत्रात नक्की काय बदलले, काय येऊ घातलंय आणि त्याला कसं सामोरं जायचं. सर, पहिला प्रश्न माझा असा आहे की 1.5 वर्ष कोरोनामुळं शाळा नाही, कॉलेज नाही, पण शिक्षण मात्र सुरू, अशी एक विचित्र अवस्था झालेली आहे. तर या 1.5 वर्षात नक्की कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर काय काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? पहिला प्रथम विनायक, तुला धन्यवाद थिंक बँकच्या शिक्षण परिषद याच्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल. कोरोनाचा जो परिणाम आहे तो आपल्या आता सुरुवातीला पण दिसतो आहे. मी तुझ्या नॉर्मली स्टुडिओमध्ये आपण समोरासमोर बोललो असतो, ते आता आपण झूमवर बोलतो आहोत. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बघायचं झालं तर तू म्हटलास ते खरं आहे की बालवाडीपासून ते इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत आणि सर्व प्रकारच्या परीक्षांच्या मध्ये, विविध विषयांच्या मध्ये सर्व शिक्षण जे आहे ते ऑनलाईन झालेलं आहे. आणि याला आपण एक मोठी टर्म वापरतोय, त्याला म्हटलं जातंय द न्यू नॉर्मल. आणि द न्यू नॉर्मल हे कंपन्यांच्या मध्ये पण लागू आहे आणि शिक्षण क्षेत्रात पण लागू आहे. न्यू नॉर्मल ही जी एज्युकेशन मध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये लोकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीची तुलना आणि त्याच्यामध्ये असणारे फायदे तोटे हे दिसत आहेत. आणि हे दोन्ही साईडला दिसत आहेत, मुलांना पण दिसत आहेत आणि शिक्षकांच्या साईडला पण दिसत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की या पुढच्या काळामध्ये म्हणजे अशी आपण आशा करूया की कोरोना लवकर संपेल. तो जरी संपला तरी सुद्धा जे फायदे हे ऑनलाईन शिक्षणामधून मिळालेले आहेत, दिसलेले आहेत, तर ते कंटिन्यू करणे ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे द न्यू नॉर्मल इन एज्युकेशन माझ्या मते येईल की म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन एकत्र असं करण्याकडे भल असेल. त्याच्यामध्ये ऑनलाईनवर किती वेटेज द्यायचं हे त्या त्या संस्थेवर आणि त्या त्या स्ट्रीमवर अवलंबून राहील, पण ऑनलाईन आणि ऑफलाईन याचे मिश्रण इज हिअर टू स्टे असं मला पहिलं महत्वाचं भाग वाटतो. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की फेस टू फेस याच्यामध्ये जी मजा आहे ती दोन्ही साईडला मिस झालेली आहे. शिक्षकांना पण ब्लँक स्क्रीनकडे आणि त्या रिकाम्या विंडोजकडे पाहून शिकवणे हे अजिबात इंटरेस्टिंग वाटत नाही. आणि मुलांना सुद्धा आपल्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर काय ज्या काही खोड्या काढत असेल, जे असेल तसं शिकण्यामध्ये जी मजा आहे ही ऑनलाईन मध्ये नाही हे त्यांनाही कळतंय. तर त्यामुळे जे आपल्याकडे नाही त्याची आपल्याला किंमत जास्ती कळते. याचं आपल्याला प्रत्यंतर जेव्हा कोरोना संपेल आणि तेव्हा परत जो ऑफलाईनचा पार्ट जेव्हा ज्या प्रमाणात सुरू होईल त्याच्यामध्ये आपल्याला जाणवायला लागेल. आणि तिसरा जो इम्पॅक्ट मला वाटतोय तो म्हणजे की ऑनलाईन कंपल्सरी केल्यामुळे कॉन्टेंट आणि डिलिव्हरी याच्यामध्ये जागरूकता वाढलेली आहे. म्हणजे इव्हन शाळांच्या मध्ये एक छोटंसं उदाहरण तुला सांगतो की
बऱ्याच पालकांना आपल्या शाळेमध्ये, पाल्याच्या शाळेमध्ये शिक्षक कसे शिकवतात हे पहिल्यांदा दिसत आहे आणि त्यामुळे शिक्षकांवर पॉझिटिव्ह प्रेशर आहे की आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे, कारण आता फक्त आपल्यासमोर लहान मुलं नाही आहेत, आई वडील पण बघणार आहेत. तर त्यामुळे याचे असे मिश्र परिणाम आहेत. तर त्याच्यामध्ये हे 3 बदल मला खूप महत्वाचे वाटतात की ऑफलाईनच्या बद्दलचं एक रिन्यूड काय म्हणू आपण रिस्पेक्ट, त्याच्याबद्दलचं एक आदर भावना, प्रेम. दुसरं ऑनलाईन आणि ऑफलाईन विल कंटिन्यू इव्हन आफ्टर करोना असं मला वाटतं. आणि तिसरं म्हणजे की डिलिव्हरी ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये असणारं क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट, गुणात्मक फरक नक्की आपल्याला दिसेल. 3 गोष्टी आपल्याला दिसतील त्या द न्यू नॉर्मल मध्ये. अजून एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे विशेषतः यावर्षी की 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या. सीबीएसई असेल, आपलं राज्याचा बोर्ड असेल, जवळपास सर्व देशाच्या परीक्षा रद्द झाल्या. याचे परिणाम काय होतील? मी कुठल्या अर्थाने विचारतोय की पूर्वी अगदी मी शाळेत असताना, माझे पाठीमागची पिढी, माझ्या नंतरची माझी छोटी बहीण असतानाही 10वी-12वीचा एक प्रस्थ होतं, त्याला एक ग्लॅमर होतं, त्यासाठी 1-1.5 वर्ष प्रयत्न केले जायचे आणि ती एक रेस होती. त्याच्याविषयी तेव्हा पण चर्चा होती की ही रॅट रेस आहे का वगैरे वगैरे. तर असं काही होईल का की या परीक्षांचा जो बाऊ आहे तो संपून जाईल, किंवा मग ह्या परीक्षाच न झाल्यामुळे ही जी बॅच आहे किंवा ह्या ज्या 2-3 बॅचेस आहेत, ही पिढी आहे एक प्रकारे, त्यांना भविष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात? हो, खरं तर याचं बरेच पैलू आहेत. मी त्यातले खूप महत्वाचे आहेत ते पटपट सांगतो तुला. पहिलं मला असं वाटतंय की येस, या पर्टिक्युलर पिढीला म्हणजे जे 20 आणि 21 मध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न येणार आहेत, कारण त्यांच्या गुणवत्तेविषयी साशंकता ही इंडस्ट्रीमध्ये डेफिनेटली आहे. म्हणजे कंपन्या या जेव्हा तुमचे मार्क बघणार आहेत त्यावेळेला ते साशंक असणार आहेत. इनफॅक्ट पूर्वी पण असे प्रकार होऊन गेलेले आहेत आणि याला कोविड-19 ची बॅच असं म्हटलं जाईल का, तर ते होय, मला वाटतं की ते होईल. पण याच्यामध्ये कंपन्यांच्या मध्ये जॉब मिळताना वगैरे वगैरे एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवू की बरेच वेळेला तुमचे मार्क कसेही असू देत, त्या कंपनीची एक स्वतंत्र एंट्रन्स असते. तसंच हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा स्वतंत्र एंट्रन्सेस असतातच आणि त्या जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत 12वी एनिवे पासिंग एवढंच महत्वाचं होतं. म्हणजे माझ्या वेळेला जास्ती, विनायक तुझ्यापेक्षा जास्ती माझ्या वेळेला बोर्डाचं महत्व होतं. माझी पिढी आता 50शीत आहे. तर 10वी बोर्डाचं महत्व केव्हाच खरं तर संपलेलं आहे. आणि आता जे एनईपी मुळे जे झालेलं आहे की 5+3+3+5 या प्रकारामध्ये 10वीचं महत्व अजून कमी झालेलं आहे. तर त्यातल्या त्यात म्हणायचं झालं तर 12वीच्या मुलांना थोडासा त्रास होऊ शकेल. परंतु जर का सीईटी यामुळे ही जी एक नवीन सिस्टीम जी तयार होऊ पाहते की ज्याच्यामध्ये सीईटी फक्त ठराविक विद्याशाखांसाठीच असेल असं नाही. आता बोलणं असं चालू आहे वर्तमानपत्रांमध्ये की कला आणि कॉमर्स या वाणिज्य शाखांसाठी सुद्धा सीईटी असायला हरकत नाही ऍडमिशनसाठी. तर हे सगळे बदल त्याच्यामध्ये येतील आणि त्यात जे खरे उतरतील त्या लोकांना पुढे भविष्य आहेच. म्हणजे एनिवे कंपनी किंवा हायर एज्युकेशन याच्यामध्ये 12वीच्या मार्कांवरचा रिलायन्स, त्याच्यातलं वरचं अवलंबित्व हे त्यामानाने कमी होत चाललं होतं, ते फक्त वेगाने कमी होईल असं मला वाटतं. मूळ मुद्दा हा त्या सर्टिफिकेटचा नाहीये, मूळ मुद्दा हा शिक्षणाचा आहे आणि ते शिक्षण कितपत खरंच मुलांच्या मनामध्ये रुजलंय याबाबत साशंकता आहे हा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये मी म्हणेन की आता परीक्षा रद्द झाल्या ही गोष्ट सोड, सगळ्याच रद्द झाल्या ही पण गोष्ट सोड, पण मार्च मधली बातमी अशी आहे की 33% विद्यार्थी 10वी-12वीचे हे ड्रॉप घेण्याच्या मनस्थितीत होते. याचं कारण जे शिकवलं गेलं त्याला जी स्वयं अध्ययनाची पूरकता हवी आहे ती त्यांच्याकडनं होणार नव्हती आणि ते न झाल्यामुळे त्यांना खात्री नव्हती की आपण ही परीक्षा देऊ का. आणि त्याच्याच पुढे रिपोर्ट असंही सांगतो की फक्त 1% मुलं अशी होती की ज्यांनी स्वयं अध्ययनाच्या साहाय्याने सर्व पोर्शन पूर्ण केलं. तर मला वाटतं हे जे न्यू नॉर्मल आपण आधीच बघितलं आणि या 10वी-12वी किंवा या ग्रॅज्युएशनला काय प्रश्न येईल, तर तो महत्वाचा भाग स्वयं अध्ययन, सेल्फ लर्निंग आणि स्वतःची स्वतः अभ्यासाची तयारी करणे, ज्याला मी Google++ करिअर बिल्ड करणे किंवा आत्मनिर्भर विद्यार्थी असं. तर या गोष्टी मला वाटतं महत्वाच्या डेफिनेटली होतील या प्रकारात. मला आठवतंय की आसर किंवा अशाच कुठल्या तरी संस्थेचा रिपोर्ट होता की ऑलरेडी प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या इयत्तेत जी मुलं आहेत त्यातल्या कित्येक मुलांना त्या इयत्तेतलं ज्ञान तर नसतं, पण आधीच्या इयत्तेतलंही खूप गोष्टी आठवत नाहीत, करता येत नाहीत. तर एका बाजूला शिक्षणाबद्दलची, विशेषतः प्राथमिक शिक्षणाबद्दलची अशी परिस्थिती,
त्याच्यात दुसऱ्या बाजूला आलेलं डिजिटल डिवाइड, म्हणजे ज्याच्याकडे चांगलं इंटरनेट आहे, चांगलं मोबाईल आहे, तोच या सगळ्याला कोपअप करू शकतो, नाहीतर कोपअप करू शकत नाही. तर अशा गोष्टींमुळं शिक्षणाची जी क्वालिटी आहे किंवा जे शिक्षण म्हणून मिळायला हवं ते खूप जास्त हॅम्पर झाले असं वाटत नाही. ऍक्च्युली येस, याच्यामध्ये 2-3 भाग आहेत. हा जो डिजिटल डिवाइड आहे आणि त्याच्यामुळे जे शिक्षण हॅम्पर झालंय, त्याच्यामध्ये महत्वाचा भाग भारताच्यासाठी बघायचा झाला तर मोबाईलची जी क्रांती आहे आणि आता जे 5G तंत्रज्ञान येऊ घातलंय त्याच्याबाबत बरेच उलटसुलट गोष्टी आपण पेपरामध्ये वाचतोय सध्या आणि खूप प्रख्यात लोकांच्याकडनं पण आपण ऐकतो आहे, वाचतो आहे. परंतु 5G तंत्रज्ञानाच्यामुळे आपल्याकडे शिक्षण हे दूरगामी आणि व्यापक होईल यात शंका नाही. आणि त्याचे जे फायदे तोटे आहेत डिजिटल डिव्हाइड जर आपण म्हटलं तर डिजिटल डिव्हाइड जरी असलं तरी सुद्धा त्याचं उत्तरही तंत्रज्ञानातच आहे. तंत्रज्ञानामुळे जी तफावत आणि दरी निर्माण होते ती बुजवण्याचं काम पण तंत्रज्ञान करेल, कारण तंत्रज्ञान हे ग्रेट इक्वलायझर असंच म्हटलं जातं. आणि मी त्याच्याबद्दलचं एक उदाहरण तुला पटकन सांगतो. 2014 मध्ये मी माजुली हे जे बेट आहे आसाममध्ये, जोरहाटच्या शेजारी ब्रह्मपुत्र नदीमध्ये, तिथे गेलेलो असताना मला असं आठवत आहे की अख्खा वर्ग आसाम बोर्डाच्या परीक्षेमध्ये केमिस्ट्रीत नापास होता त्या पर्टिक्युलर शाळेमधला. आणि त्यांना मी पटकन सांगितलं की खान अकॅडमी हे जे वेबसाईट आहे आणि फ्री ऍप आहे याच्यावरनं फक्त तुम्ही केमिस्ट्री हा विषयाचा जेव्हा तास असेल त्यावेळेला आसामी किंवा इंग्लिश शिकवणाऱ्या माणसांनी फक्त ते प्रोजेक्ट करायचं, अर्ध्या तासाचं लेक्चर, आणि मुलं जेवढं शिकतील तेवढं शिकू देत. तुमच्याकडे शिक्षक नाही म्हणून ही मुलं नापास होत आहेत, तर हे खान अकॅडमीवर शिकू देत. पुढच्या वर्षी मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 70% वर्ग हा किमान 50% पास झालेला होता. आता हे डिजिटल डिव्हाइड भरून काढण्याचं तंत्रज्ञानच उपयोगी आलं ना. तर माजुली सारख्या ठिकाणी जे 2014 मध्ये घडलं ते आता आपल्या इथे अमरावतीमध्ये घडतं आहे, किंवा अलेक्सा ह्याचा वापर जो घडतोय तो नाशिकमध्ये झाला आहे, किंवा IIT बॉम्बेचा आता दीक्षांत समारंभ मागच्या वर्षीचा 23 ऑगस्टला झाला, तो सुद्धा व्हर्च्युअल रियालिटीने झाला. मलप्पुरम नावाच्या एका केरळमधल्या खेडेगावामध्ये शिकवणं हे ऑगमेंटेड रियालिटीने होत आहे. तर या सगळ्या प्रकारामुळे डिजिटल डिव्हाइड खरा भरून निघतोय असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, त्याच्यामध्ये चांगले शिक्षक लागतील, परंतु ते पोहोचवण्याची ताकद ही तंत्रज्ञानामध्ये आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये असणारे शिक्षक हे आता खेडेगावांपर्यंत पोहोचण्याची ताकद ही आपल्याला क्लाउड आणि बिग डेटाने मिळणार आहे. तर डिजिटल डिव्हाइडकडे आपण साशंकतेने पाहायला नको. इंडस्ट्री 4.0 आणि इन जनरलच तंत्रज्ञान याच्यामुळे डिजिटल डिव्हाइड भरून काढायला मदत होईल. आता ती फक्त नीट राबवली गेली पाहिजे हे तर सर्वच गोष्टींबाबत खरंच असतं, परंतु त्याच्यात ती ताकद आहे यात काही शंका नाही. त्याची मी 1-2 उदाहरणं पण तुला आता. आणि बाहेरच्या देशांमध्येही असंच घडलेलं आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये घडलेलं आहे, आफ्रिकेमध्ये घडलेलं आहे, की जिथे डिजिटल डिव्हाइड आपल्या एवढाच डोळ्यात भरण्या एवढा होता, तिथं त्याची त्यांना मदत झाली आहे. तुम्ही आता खान अकॅडमीचा उल्लेख केला, डिजिटल डिव्हाइडचा उल्लेख केला, म्हणून मला ओघाना एक प्रश्न सुचतोय की येथून पुढं NEP वगैरे तर घडेलच, पण या पॅन्डेमिकमुळे शिक्षण पर्सनलाइज झालंय का? म्हणजे उदाहरणार्थ मला जो हवा आहे तो शिक्षक मी निवडतो, मला जी हवा आहे ती वेबसाईट मी निवडतो, आणि बाय फोर्स मी ज्या शाळेत ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथले एखाद्या विषयाचा शिक्षक मला आवडत नसेल, जी असतं कित्येक वेळा शक्य, तर त्याच्याऐवजी पर्सनलाइज लर्निंग, आपण इतर बाबतीत खूप म्हणतो पर्सनलायझेशन झालंय, मोबाईल कसा पर्सनलाइज वागतो, सोशल मीडिया कसं पर्सनलाइज वागतो, तर शिक्षण पर्सनलाइज होणं हे या कोरोनातलं ब्लेसिंग इन डिस्गाईज असणार आहे. हो, अगदी 100% असणार आहे. आणि खरं तर मुळामध्ये एज्युकेशन हे या दिशेने चाललं होतंच. म्हणजे 3R म्हणजे रीडिंग, रायटिंग, अरिथमेटिक हे जे 3 मुख्य पायाभूत होतं ते आता 3I म्हणजे इंटरडिसिप्लिनरी, इंटरॅक्टिव्ह आणि इंडिव्हिज्युअलाइज, म्हणजे ज्याला तू पर्सनलाइज म्हणतोयस, अशा 3 आयज वर गेलेला आहे असं गेले दशकभर झालेलं आहे. आणि त्यामुळे कोविड-19 आणि इंडस्ट्री 4.0 यांनी ते स्पीडअप होणार आहे, यात काहीच शंका नाही. पर्सनलाइज लर्निंग हे कॉन्टेंट बाबत पण आहे, डिलिव्हरी बाबत पण आहे. कॉन्टेंट आपण चूज करणे. आता उदाहरणार्थ अनेक मुलं मुली मला जेव्हा विचारतात की आम्ही पायथन कुठे शिकावं, तर ते पायथन कुठे शिकावं, ही भाषा शिकावी कुठे, तर याचे किमान 20 पर्याय मी त्यांना आत्ता बसल्या बसल्या सांगू शकेन.
आणि मला खात्री आहे की अन्य काही टीचर्स असतील तर त्यांना 50 पर्याय सांगू शकतील आणि त्याच्यातनं त्यांना कोणता हवा आहे, त्यांना कोणता सोयीचा आहे, त्यांना कुठला आवडतो आहे ते चूज करू शकणार. तर हा चॅनल जो आहे तो पण ते चूज करू शकणार आहेत, याच्यात शंका नाहीये. दुसरी गोष्ट पर्सनलायझेशनचं जे झालेलं आहे त्याच्यात थोडंसं मला काम करता आलंय. त्याला मी स्किल्स गेस्टाल्ट अशा टेस्टचं एक नाव दिलंय. ती टेस्ट माझ्या कंपनीने तयार केलेली आहे. स्किल्स गेस्टाल्ट याच्यामध्ये काय आहे तर एकूण 23 अभ्यासाच्या पद्धती आहेत आणि त्याच्यातल्या तुम्हाला प्रत्येकी तुम्हाला कोणत्या 5 उपयोगी पडतील हे आपण आता सायंटिफिकली सांगू शकतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सायकोलॉजीचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे एकच गोष्ट सगळ्या वर्गाला एकाच पद्धतीने शिकवणे ह्याची पण गरज नाही उरलेली. एखादी गोष्ट मी माझ्या पद्धतीने शिकणे म्हणजे ज्याला आपण सबगोळे 12% म्हणतो त्याची गरज नाहीये. जो मुलगा डावखुरा आहे त्याला जर का आपण एक कागद पेन दिलं आणि सांगितलं की आता मी तुला डिक्टेशन देतो, फक्त हे तू उजव्या हाताने लिही, तर त्याचा अक्षर खराबच येणार आहे. पण म्हणजे त्याला समजत नाही असं नाहीये. तर आपण त्याला त्याच्या पद्धतीने शिकवता येणे याला पर्सनलायझेशन म्हणायचं. तर याला कॉन्टेंट डिलिव्हरी आणि शिकवण्याची पद्धत म्हणजे ज्याला लर्निंग आउटकम्स म्हणतात ब्लूम्स टॅक्सॉनॉमीच्या भाषेमध्ये, ते आपल्याला डेफिनेटली करता येणार आहे. पर्सनलायझेशन मध्ये टूल्स महत्वाचे आहेत आणि तंत्रज्ञान पण महत्वाचं आहे आणि त्यामुळे पर्सनलायझेशनचा यापुढे नक्की जमाना राहील यात काही शंकाच नाही. तुम्ही वेगवेगळे टूल्स निवडू शकाल, तुमच्या सोयीने निवडू शकाल, तुमच्या सोयीने शिक्षक निवडू शकाल आणि हा तर त्या डिजिटल डिव्हाइड भरून काढण्याचा एक मोठा मार्ग आहे आणि त्यामुळे स्केल ज्याला आपण म्हणतो ते भारताचं जे आहे त्याच्यासाठी डिजिटल डिव्हाइड भरून काढण्याचा तंत्रज्ञान हा अत्यंत सोपा आणि अत्यंत इफेक्टिव्ह मार्ग होऊ शकेल, यात मला तरी काही शंका वाटत. तुम्ही उल्लेख केलात की पर्सनलायझेशन कसं होतंय आणि ज्याला जे हवंय ते त्याच्या पद्धतीनं त्या शिक्षकांकडून शिकण्याच्या दिशेनं आपण जातोय. तुमच्या टेस्ट बद्दलही त्याच्यामध्ये उल्लेख झाला, ती मी स्वतः घेतलेली आधी आणि इंटरेस्टिंग होती फार. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की मुलांबद्दल हे सगळं ठीक आहे, पण कित्येकदा पालकांच्या मनामध्ये एक पीअर प्रेशर असतं की इथे ऍडमिशन मिळाली, इतके मार्क मिळाले तरच आपण काय म्हणूया की कर्तृत्वाचा शिक्का समाज त्याच्याकडे देतो. तर हे आता बदलायला लागेल का की पालकांच्यातही जे हे पर्सनलायझेशन पालकांच्या ऍक्सेप्टन्स शिवाय होणं शक्य नाही, तर ते कितपत प्रॅक्टिकली आता घडतंय? एक सोपं उदाहरण देतो आणि तू एकदम महत्वाच्या म्हणजे एखादी इन्स्टिट्यूट किंवा त्याचा शिक्का याच्याबद्दल बोलतोयस. आता तुला बोधय माहिती असणार आहे आणि बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना पण माहिती असणार आहे की IIT मद्रासने डेटा सायन्सेस याच्यामध्ये कोर्स BSc लॉन्च केलाय आणि कोणत्याही मुलीला कोणत्याही लेव्हलला तो आता कोर्स करणं शक्य आहे. त्याच्यावर शिक्का येईल तो IIT मद्रासचा येईल आणि त्यामुळे तुम्ही JEE क्लिअर न करता सुद्धा बॅचलर्स तुम्हाला IIT मद्रास मधनं मिळू शकतं की ज्याला अर्थातच जगभर मान्यता असेल. तर हे परत तंत्रज्ञानामुळे होणार आहे आणि हे जे पर्सनलायझेशन आहे हे पर्सनलायझेशन जरी त्याला फायनान्शियल अँगल असला तरी सुद्धा इतके पर्याय उपलब्ध राहतील की शेवटचा जो निर्णय होईल तो फायनान्स आणि त्या मुलीची आवड याच्यावर अवलंबून राहील. तर त्यामुळे मला असं वाटतं येस पर्सनलायझेशन मध्ये पालकांना सुद्धा पर्याय बऱ्यापैकी उपलब्ध राहतील. उदाहरणार्थ पायथन ही भाषा शिकणं जर आपण म्हटलं तर त्याचे कोर्सेस हे 2 लाख रुपयापासून ते फ्री पर्यंत पूर्ण स्पेक्ट्रम ओपन आहे. तर मला जो आवडेल तो, मला जो परवडतो आहे तो आणि मला जो पचेल तो असं कॉम्बिनेशन प्रत्येक फॅमिली निवडू शकणार आहे. ही त्यातली अत्यंत सकारात्मक बाजू. त्यामुळे तंत्रज्ञान ही पण एक आपल्याला संधी उपलब्ध डेफिनेटली करून देत आहे. हे सगळं मान्य आहे, पण कितीही आपण तंत्रज्ञानाची चर्चा केली तरी काही गोष्टी या हँड्स ऑनच शिकायला लागतात. एका बाजूला CMIचा रिपोर्ट आहे की 9 कोटी लोक बेरोजगार झालेत, नोकरीची कॉम्पिटिशन खूप वाढत जाणार आहे. पण आता आपण 10वी-12वी पेक्षा पुढच्या झोनमध्ये येऊ की तिथं सुद्धा अक्षरशः ऑनलाईन कोर्सेस होत आहेत आणि संपवल्या जात आहेत सेमिस्टर फास्ट, कारण वर्ष वाया जाऊ नये, प्रॅक्टिकल काही होत नाही आणि विशेषतः ऑनलाईन परीक्षेमुळं त्यात होणारे चांगले वाईट परिणाम म्हणजे त्याच्यातले गैरप्रकार या सगळ्यामुळे मार्कांचा एक फुगवटा आला. 100 पैकी 100 मार्क पडणारे इंजिनिअरिंगला 60% 70% लोक असतील तर मग ह्या सगळ्याचं कसं होणार आणि हे हँड्स ऑन लर्निंग कुठं मिळणार या सगळ्या आजच्या लोकांना? बरोबर आहे. हँड्स ऑन लर्निंग बद्दल तू बोलतोयस, एक मला त्याच्यावर आठवण होते लर्निंग पिरामिड म्हणून एक प्रकार कदाचित तू ऐकला असशील. लर्निंग पिरामिड मध्ये असं म्हणतात की लेक्चर, रीडिंग, ऑडिओ व्हिज्युअल आणि डेमॉन्स्ट्रेशन
या 4 प्रकारच्या पॅसिव्ह टीचिंगमुळे मनुष्य हा जास्तीत जास्त 30% शिकू शकतो. परंतु ज्याला पार्टिसिपेटरी लर्निंग असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये डिस्कशन्स येतात, की त्याच्यामध्ये पिअर ग्रुपची डिस्कशन्स येतात, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आपण केलेलं येतं आणि त्याही पलीकडे जाऊन जे येतं ते म्हणजे टीचिंग टू लर्न. या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ऑनलाईनवर नाही करता येणार, हे अगदी उघड आहे. त्यामुळे तू जर म्हणलास तर त्याचं सिनॉप्सिस मध्ये उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईनचं मिश्रणच घ्यावं लागेल. देयर इज नो सबस्टिट्यूट. आणि ज्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन करता आहात आणि ते नुसतं कॉपी करता आहात आणि स्वतःला काहीच कळलेलं नाहीये, तर इंग्लिशमध्ये असं म्हणतातच की तुमची डिग्री आहे, डिग्री इज युअर व्हिसा, बट यू स्टील हॅव टू बाय अ तिकीट टू गेट अ जॉब. तर त्यामुळे तुम्हाला कागदोपत्री एक काहीतरी आहे शिक्षण इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. आणि हे पार्टिसिपेटरी करण्यासाठीच मी म्हटलं की ऑफलाईन आपल्याला करावं लागेल. आणि आता त्याच्याही मध्ये तंत्रज्ञानाने बघायचं झालं तर इमर्सिव्ह लॅबोरेटरीज वगैरे असं काय काय आलेलं आहे, पण त्याला डेफिनेटली मर्यादा आहेत. आणि सगळ्यात महत्वाची मर्यादा म्हणजे जिवंत शिक्षक ज्या पद्धतीने मुलांना शिकवू शकेल त्याचं रिप्लेसमेंट रोबॉट कडनं किंवा टेक्नॉलॉजी कडनं व्हायला अजून खूप वेळ आहे. त्याला खूपच वेळ आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं महत्व अधोरेखित होतं. आणि शिक्षकांना एनेबल करणे हे आपल्याला एनईपी मध्ये पण दिसतं आहे, एनईपी 2020 मध्ये पण दिसतं आहे. आणि जे शिक्षक लोकप्रिय आहेत, विद्यार्थी प्रिय आहेत आणि ज्या शिक्षकांच्याकडे मी ज्याला म्हणतो गुगल प्लस प्लस होण्याची ताकद आहे, त्यांची अनेक विद्यार्थी त्यांची लेक्चर्स ऐकणार, त्यांच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचणार आणि हे तंत्रज्ञानाने होणार, हे तर होणारच आहे. ते जेव्हा करतील तेव्हा त्यांना जॉब मिळण्याची शक्यता डेफिनेटली वाढेल. आणि ही गोष्ट गेली 10 वर्ष खरी आहे की 70 ते 75% लोक, वेगवेगळ्या लोकांनी हे अनालिसिस केलेलं आहे की इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स हे त्यांनी युजलेस असं म्हटलेलं आहे. त्यांना प्रॅक्टिकली काहीही येत नाही आणि करता येत नाही. हा तरी मी आकडा थोडा कमीच सांगतोय असं मला वाटतंय, कदाचित ते 80-85 असेल. आणि याचं महत्वाचं कारण की इंडस्ट्री एक्सपिरियन्स कमी असणे आणि त्याच्यावरचं एक छोटं का होईना पण सोल्युशन हे आपल्याला एनईपी 2020 मध्ये व्होकेशनल ट्रेनिंग मध्ये दिसतं. आणि अर्थात या सगळ्याला वेळ लागेल, या सगळ्याला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट व्हायला आणि आपल्याला जगाशी कॅचअप करायला खूप वेळ लागेल. 6% जे काही बजेटमध्ये अलोकेशन आहे त्याला वेळ लागेल. पण माझं सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर जेव्हा बोलणं असतं तेव्हा मी त्यांना सांगत असतो की युनिव्हर्सिटी आणि शाळेवर अवलंबून न राहता आपलं करिअर आपल्या कंट्रोलमध्ये असणं हे त्याच्यावरचं सगळ्यात सुयोग्य सोल्युशन मला वाटतं. मग त्याच्यामध्ये कॉम्बिनेटोरियल लर्निंग आहे, हँड्स ऑन आहे, इंटर्नशिप्स आहेत ज्या स्वतःहून मिळवलेल्या आहेत वगैरे वगैरे. त्याचे मार्ग बरेच आहेत, ते आपण मागे 1-2 प्रोग्राम मध्ये बोललेलो आहोत, त्यामुळे मी त्याच्यापर्यंत जात नाही. परंतु हे जर का आपण करणार असू तरच आपण एम्प्लॉयबल जास्ती होऊ यात शंका. सर, ज्या गुगल प्लस प्लस मॉडेलचा उल्लेख करतायत त्याच्यावर आम्ही एक वेगळा एपिसोड थिंक बँक वर केलाय, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ज्यांना इंटरेस्ट आहे तो व्हिडिओ बघू शकतात. सर, पण आता प्रश्न असा आहे की आपण मॅक्रो लेवलला खूप बोललो, काय बदल होणार, कसं होणार, काय घडणार, काय चांगलं वाईट, एनईपीचा मुद्दा बहुतांशी चर्चेत कव्हर झालाय. पण आता अगदी इमिजिएटली ज्या मुलांचे किंवा ज्या मुलांच्या पालकांना असं वाटतं की आपण बाबा काहीतरी ही बस मिस केली आहे किंवा काहीतरी आपल्याकडून मिस झालंय, त्यांनी इमिजिएटली स्वतःचं ज्ञान वाढवायला किंवा स्वतःला या जगात इनेबल करायला काय काय करायला हवं? तर मी म्हणेन की आपण याच्यावरही अजून एक वेगळा प्रोग्राम केलेला आहे आणि नोकरी मिळवण्याचे 10 मार्ग जसे आपण म्हटले तशाच लाईन्सवर मी म्हणेन की पहिलं म्हणजे की एकाच विषयामध्ये नॉलेज मिळवणे यापेक्षा मेजर आणि मायनर या दिशेने आपल्या पाल्यांचा प्रवास असावा असं आपण बघा. म्हणजे आपण इंजिनिअरिंग करत असताना सायकोलॉजी शिकावं, कॉमर्स करत असताना फॉरेन लँग्वेज शिकावी एक्सेट्रा, याचे बरेच कॉम्बिनेशन आपल्याला सांगता येतील. पण मूळ मुद्दा म्हणजे कॉम्बिनेटोरियल लर्निंग हा आहे. दुसरं म्हणजे की जे नॉलेज आहे त्याच्यासाठी फक्त युनिव्हर्सिटी कॉलेजवर अवलंबून न राहता मूक्सचा वापर करावा. त्याच्याबरोबर जास्ती कोर्सेस हे जे ऑनलाईन आहेत त्याच्यामध्ये आपण ज्ञान मिळवावं, डिग्री मिळवावी, डिप्लोमा मिळवावा. आणि ते आजकाल मायक्रो लर्निंग मध्ये शक्य पण आहे, सुरू झालेलं आहे. तिसरं म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण इंटर्नशिप पोर्टल्सवर घेऊ शकतो. अशी बरीच आहेत आणि त्याच्यातली मी 10-12 बद्दल मला वाटतं आपण आधी बोललेलो पण आहोत, पण ती 50 पेक्षा जास्ती आहेत. आणि त्याच्यापैकी कुठलंही जे आपल्याला सहज शक्य आहे असं घर बसल्या सुद्धा आपल्याला प्रॅक्टिकल हे करता येतं.
चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे की काही झालं तरी एखादी फॉरेन/कम्प्युटर लँग्वेज आपल्याला येत असली पाहिजे. मग ती पायथन असेल, जावा असेल, जर्मन असेल, निदान एक या प्रकारातली कुठली तरी भाषा आपल्याला यायला पाहिजे. आणि शेवटचं मी म्हणेन की डेफिनेटली आपल्याला स्वतःबद्दलचं ज्ञान आणि ओव्हरऑल ज्याला इक्यू आपण म्हणतो, अडॅप्टेबिलिटी क्वेश्चन, इक्यू, या दिशेनेचा प्रवास फक्त आयक्यू वर न थांबता करणं वुड बी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अर्थात या सगळ्यामध्ये येतं ते म्हणजे निरंतर शिक्षण, कंटिन्युअस लर्निंग हे आपल्याला करावं लागेल. आणि हे म्हणजे आत्ताच्या कोविडच्या काळामुळे झालंय किंवा परीक्षा कॅन्सल झाली म्हणून नाही, ते एनिवे महत्वाचं होतंच. आता हे फक्त कोविड-19 मुळे ते ऍक्सेंच्युअर झालं, त्याच्यावर आपल्याला जास्ती भर देणं आवश्यक झालेलं आहे. तर आत्ताच्या पालकांनी की ज्यांचे 10वी-12वी मध्ये मुलं होती त्यांनी काय करावं, तर त्याच्यामध्ये या 5 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात की पॅरलल करिअर आणि कॉम्बिनेटोरियल लर्निंगच्या दिशेने, आणि ते बुक्सच्या साह्याने आणि प्रॅक्टिकल बाय इंटर्नशिप आणि ऍडिशनल लँग्वेजेस आणि इक्यू म्हणजे सोशल क्वोशंट, इमोशनल क्वोशंट आणि अडॅप्टेबिलिटी क्वोशंट, या दृष्टीने त्यांनी ऍडिशनल कोर्सेस घेणे, मुलांना प्रवृत्त करणे, अशा गोष्टी करण्यासाठी यांनी होईल असं मला वाटतं. तुम्ही इक्यूचा उल्लेख केलात म्हणून एक गोष्ट आठवली, त्याचं एक्सटेन्शन म्हणून, की खूप व्यवसायांमध्ये, खूप नोकऱ्यांमध्ये इंटरपर्सनल स्किल्स लागतात. आणि असा जरी कुठला वेगळा कोर्स नसला तरी शाळेमध्ये वावरताना, कॉलेजमध्ये वावरताना, एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करताना ही सगळी स्किल्स मिळतात. गेल्या 1.5-2 वर्षात झूम, टीम्स कसं वापरायचं याच्या पलीकडं या सगळ्यातनं काही वेगळं शिक्षण झालेलं नाही. सगळे फेस्टिवल्स बंद आहेत, गॅदरिंग्स बंद आहेत शाळा कॉलेजेसची. तर ही आता इंटरपर्सनल स्किल्स कशी मिळवायची, किंवा त्याचा जो एक बॅकलॉग राहील, जेव्हा केव्हा सगळं रिओपन होईल, अनलॉकची प्रक्रिया परत सुरू होते, तेव्हा त्यासाठी काय केलं पाहिजे विशेष करून? सो इंटरपर्सनल स्किल्स मध्ये डेफिनेटली आता तुझं मला विचारलंस तर मी 2-3 कॉलेजेसच्या साठी पूर्ण एक सॉफ्ट स्किल्स आणि इंटरपर्सनल आणि कम्युनिकेशन स्किल्सचा 48 तासाचा प्रोग्राम ऑनलाईन डिलिव्हर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल मुलं होती, मुलं आणि मुली होती, एक्सेट्रा एक्सेट्रा, राईट. सो त्याची एफिकसी जर बघितली तर ती नक्कीच म्युटेड आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आम्ही वर्गामध्ये जी मजा येते आणि त्याच्यामध्ये जे शिकलं जातं ते अर्थातच झूमच्या टीम म्हणजे ब्रेकआउट रूम्स किंवा हे सगळी जरी आपण सगळी त्याच्यातली टूल्स वापरली तरी ते त्या इफेक्टिव्हली होणार नाही. परंतु त्याचं जर आपण बघितलं तर काही ट्रान्झॅक्शनल पार्ट आहे आणि काही ट्रान्सफॉर्मेशनल पार्ट आहे, किंवा त्याच्यामध्ये म्हणू आपण की काही थिअरीचा पार्ट आहे आणि काही प्रॅक्टिकलचा पार्ट आहे. तर त्याच्यातला थिअरीचा पार्ट डेफिनेटली आपल्याला कव्हर करता येईल आणि प्रॅक्टिकलच्या पार्टसाठी मात्र ऑफलाईन साठी थांबावंच लागेल. देर इज नो सबस्टिट्यूट टू दॅट. पण हे जेव्हा शक्य होईल तेव्हा लगेच करणे हे महत्वाचं आहे. मला तर वाटतं की बरेच वेळा विद्यार्थी हे जे एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे शिकतात त्याच्यावरनं त्यांना जॉब जास्ती मिळालेले आहेत, चांगले मिळालेले आहेत, आणि त्यांनी त्यांच्यामुळे आणि त्या प्रकारांच्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व विकसन जास्ती झालेलं आहे फक्त एका डिग्रीच्या पेक्षा. उदाहरणार्थ क्रिएटिव्हिटी जर आपण बघितलं तर मला आठवतं 40 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुला सांगतो. स्वयं अध्ययन आणि क्रिएटिव्हिटी, मी ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये होतो आणि अविनाश धर्माधिकारी हे माझे शिक्षक होते इतिहासाचे, आणि 100 मार्काचा रेग्युलर इतिहासाचा पेपर लिहिणे हा एक पर्याय होता. आणि दुसरा पर्याय होता की भारतीय इतिहासातला कुठलाही कालखंड निवडून त्याच्यावर आपलं स्वतःचं संशोधन करून एक 50 पानाची पुस्तिका सबमिट करणे. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला आणि त्याच्यावर मला 100 पैकी 105 मार्क मिळाले. हे 40 वर्षापूर्वीचं सांगतोय. याच्यात क्रिएटिव्हिटी पण आहे आणि स्वयं अध्ययन पण आहे. दुसरं उदाहरण मी तुला देईन. 30 वर्षापूर्वी IIT बॉम्बेमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल या पेपरचा फायनल पेपरला आम्ही सगळी तयारी करून गेलेलो होतो आणि कन्नन मोदगल्ले म्हणून जे माझे शिक्षक होते ते अजूनही IIT बॉम्बेत शिकवतात. त्यांनी आम्हाला एक लाईनचं फक्त उदाहरण दिलं, प्रश्न दिला, आणि तो होता जो प्रोजेक्ट तुम्ही फायनल इयरला केला, फायनल म्हणून केला, तोच अजून कुठल्याही एका वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल याच्याबद्दलचे तुमच्या आत्ता मनात येणारे विचार द्या. ही क्रिएटिव्हिटी आहे. आणि तिसरं उदाहरण जे मी सांगेन ते आता IIT गोवा यांनी अॅनालॉग सर्किटचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तर सांगितलेलं आहे की प्रश्नही तुम्हीच काढा आणि उत्तरही तुम्हीच लिहा, आणि अशी 70 मार्काची परीक्षा. मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारची क्रिएटिव्हिटी आणि स्वयं अध्ययनाची जोड
ही आपल्याला अधिकाधिक प्रमाणात आणायला लागेल. मला हे मान्य आहे की हे सर्व ठिकाणी करता येणार नाही. आपल्याला स्केल, अर्बन रुरल डिव्हाइड या सगळ्याचा नक्कीच त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. पण ही मी उदाहरणं याच्यासाठी दिली की हे आपल्याला निदान आपल्या विचारसरणीत कुठेतरी आणायला पाहिजे. यांनी आपल्याला इंटरपर्सनल स्किल्स किंवा ऍडिशनल वेगवेगळ्या प्रकारचं जे शिक्षण आहे त्यांनी आपल्याला करिअर डेव्हलप करायला मदत. तुम्ही आता जो उल्लेख केला तो IIT गोवाचा पेपर सोशल मीडियावरती आल्यानंतर त्याच्यावर खूप मीम्स झाले, पण खरं तर ही मीमची गोष्ट नाही, तर सर्वात चांगली किंवा कदाचित सर्वात कठीण पेपर तो आहे. हे जितकं आपण समजून घेऊ तितकं आपण परीक्षार्थी होण्यापासून शिक्षणार्थी होऊ शकू असं वाटतं. बरोबर आहे, पूर्णपणे मला सहमत आहे मी तुझ्याशी. आणि तुझं बघितलंस तर फिनलंड किंवा कोरिया या देशांच्या मध्ये या पद्धतीची खूप मॉडेल्स ही आता वापरात आहेत. इनफॅक्ट आजचीच आपली न्यूज की वर्ल्ड बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार म्हणून आपले डिसले गुरुजी यांची नेमणूक झालेली आहे, ग्लोबल टीचर म्हणून ज्यांना. तर या सगळ्या प्रकारात भारतामध्ये पण नवनवीन प्रयोग होणं आवश्यक आहे की जे फिनलंड आणि कोरियामध्ये झालेले आहेत. त्यांच्या याच्यामध्ये पार्टिसिपेटरी लर्निंग आहे, शिक्षकांना ऑटोनॉमी आहे, या सगळ्या गोष्टी घडतील. मला वाटतं करोनाच्या मुळे एक थोडी खीळ बसली आहे, पण ते वेगाने पुढे जायला पण करोनाच मदत करेल असं मला वाटतं. आपण बऱ्याच विषयांवर चर्चा केली. मुलाखतीच्या शेवटी येताना एक महत्वाचा प्रश्न तो असा की गुरुकुल परंपरेपासून सुरुवात करून ते विद्यापीठापर्यंत भारतानं सुद्धा एक मोठा प्रवास शिक्षण परंपरेचा बघितलेला आहे. आता एका बाजूला न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू होतंय, आणि दुसऱ्या बाजूला कोरोना. तर या दोन्हीमुळं शिक्षणाचं भविष्य आमूलाग्र बदलेल का, आणि ते कसं असेल? 34 वर्षानंतर आलेली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याचं इम्प्लिमेंटेशन जर का चांगलं, जसं त्यांनी लाईट बट टाईट असं जे वर्णन केलेलं आहे ते मला खूपच आकर्षक आणि मोहक वाटत आलेलं आहे. त्याच्यामध्ये लवचिकता जी आहे किंवा निरंतर शिक्षणावर जो भर आहे किंवा व्होकेशनल ट्रेनिंगवर जो भर आहे, तर या प्रकारांनी आणि मुख्य म्हणजे 6% बजेट अलोकेशन यामुळे आपल्याला शिक्षक आणि शिक्षकी पेशा आणि शिक्षण या संस्थेलाच मोठं बळ मिळेल आणि त्याच्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण होईल. अशा तऱ्हेची सिस्टीम आपल्याला उभारायची आहे आणि ती उभारली गेली पाहिजे यात शंका नाही. इनफॅक्ट वी आर लेट असं मला वाटतं. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण जर जेव्हा कार्यक्रम एक केलेला होता त्याच्यामध्ये आपण म्हणलं होतं की चीनमध्ये हे पहिलीपासून शिकवला जाणारा विषय आपल्याकडे अजूनही ग्रॅज्युएशन पर्यंत आणि इंजिनिअरिंग पर्यंत दिसत नाही. त्यामुळे प्रश्न हा आहे की आपण हे किती वेगाने करणार आहोत. करायला आपल्याला लागणारच आहे, आपल्याला त्याच्यामध्ये फार पर्याय आहे असं मला वाटत नाही. आणि या दृष्टीने हे जे करिअर डेव्हलप करायचं आहे याच्यासाठी मीच अजून एक ऍप तयार केलेलं आहे करिअर क्लॉक नावाचं. त्या करिअर क्लॉक मध्ये सुद्धा जर का लोकांनी, ते गुगल प्ले स्टोअरवर फ्रीली डाउनलोडेबल ऍप आहे करिअर क्लॉक, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की करिअरच्या बद्दलचा आपल्या डेव्हलपमेंटचा निर्णय हा कॉलेजच्या आणि शिक्षणाच्या आणि NEPच्या पलीकडे सुद्धा आपल्याला कसा घेता येऊ शकतो. तर हे NEP आणि NEP 2020 आणि ही जी दिशा आहे म्हणजे स्वयं अध्ययनाची दिशा आहे किंवा तंत्रज्ञान स्नेही असण्याची दिशा आहे, ही जर का आपण पाळली तर मला वाटतं की आपल्याकडे आमूलाग्र बदल व्हावा आणि ते होण्याच्यासाठीची तयारी होऊ शकते. खरं आहे, या कोविडच्या संकटामुळं सगळ्यांनाच म्हणजे शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड सर्व स्टेक होल्डर्सना पुन्हा नव्यानं विचार करायची संधी मिळते. त्यामुळं आमूलाग्र बदल होईल अशी आपण खात्री बाळगूया. आणि तुम्ही जे उपाय सांगितलेत, सरांच्या सगळ्या व्हिडिओचे जुन्या मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, ते उपाय त्या गोष्टी केल्या तर आत्ताचा जो गॅप आहे तो गॅप नक्की भरून काढता येईल, कारण ती सोल्युशन्स फार प्रॅक्टिकल आणि डुएबल आहेत. केळकर सर, तुमचे खूप खूप आभार. पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला वेळ दिलात या शिक्षण परिषदेसाठी, आणि एक महत्वाची चर्चा शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयावर आपण केली. थिंक बँक कडून तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. आभार.